लय मोक्याला गाडी बंद पडली गाड्या. प्रवचन 4 वाजता. जय महाराज. जहारी जहारी. मुंगड प्रवचन 4 वाजता. खाराव रात्रीचं नंबर 1 कीर्तन झालं तुमचं. आणि काय झालं गाडीला काय झालं? अहो गाडीचं पेट्रोल संपलंय. हा तशी बरं एक काम करा, लावा गाडी इथे साईडला. आपण 4चा प्रवचन आहे. अहो चला कंच खाऊन जातान. तुम्हाला लावतो कोणाला तरी सोडवायला लावतो ना, ह्या गाडीला पेट्रोल आणायला लावतो. चला 4-2 कंच खाऊन जावा. चल लावा इथेच गाडी साईडला. का घ्यायची तिकडे रोडला लावण्यापेक्षा बघा घ्या कुठं तिकडे. लावायची. चला घ्या तिकडे गाडी. बांध गेलेली आहे. कशाला नसलं काय तर कुठं काढतो. अरे गपला का पांडा तू. अरे गिन्यान गेले काय तुझं अरे चाललंय येडा आपलं फिडाय सुरू काय? आहे, तू आपलं चल किती अरे मी काय म्हणतो, साधू संत येते घरात, ओची दिवाळी दसरा खाईन लागा 4 घास जाते ना त्यांच्या मुखात. लयच बांध गेलेला लागत. हो काय होते खाऊ दे त्यांना. चला घ्या महाराज तिकडे गाडी घ्या. घ्या इथे रस्त्याला लावण्यापेक्षा जाऊ दे इकडे, जाऊ दे असेच घ्या. जाऊ दे असे सरळ. आहेत पोर आहेत 4-5 तिथं आपली. जाऊ दे सरळ. का डोकलं का महाराज? नाही ढकलतो की. जाऊ दे जाऊ दे पुढं. बुद्धी राहिला अरे काय ना काय अंगलं थांबणार अरे काय उलट आहे का महाराज आहे तर? का पोर इतकी अरे मोठी काय होतंय, एखाद्याने खाल्लं म्हणून काय फरक पडतोय? संत येईल का ती लक्षातच येत नाहीत का काय गोष्टी. जाऊ दे महाराज. बुद्धी रे तू. महाराज काय खाल्ले का नाही सकाळपासून? किती किलोमीटर गाडी ढकलली? अहो ढकलली. महाप्रसाद घेतला की सकाळी तसा. काय लय बुद्धी रे. तिथं आधी 10-12 जण त्यांनी एवढीशा कणसात तितके जण असतात. खावला काय 4-4 घास खायचं असतं काय असतं? टाकला महाराज टाकला. थोडं राहिले इथं लावायचे आता बांगल्यापाशी. चला चांगलंच गाठलाच राव वाटतं. एखादा किलोमीटर टाकली का गाडी? 2 किलोमीटर 2 किलोमीटर. लावला केला काय लावते ती मला. चल वाजल्यात वाटतं चालू गेले. ह्याच्या कुणी आणलं रे नवीनच. आयला सरपण काढा इथं आगटी पेटवा ही बस कंस बांधून फोकाडच खायला आणलं ह्याने. कोणी काय हो महाराज आहे कोणी काय हो अवघड आहे. जहारी जहारी. मला तो आहे खायो. आला काय तुम्हाला बी आणलेला काय त्यांना पेकडून गेलेत महाराज. घ्या ही बी सोडा. मी नग म्हणतो राव ह्यांना. ठेक्यावर बसा की थांबा महाराज. त्याच्यावर बसा. पांढरी कापड इथून बसा. आता काय टेन्शन नव्हतं. प्रसाद महाप्रसाद घेऊन आलोय. उगं थोडं घ्या. आताच नंतर काय नाही नाही उगं थोडं घ्या, जास्त नको. घ्या की महाराज. हा, घ्या घेर तुला बी हो. घ्या कर चालू. अरे कीर्तन रात्री नव्हतं काढलं आपल्या देवळात कीर्तन झालं. हा ते आहेत महाराज. तुला नव्हतं रात्री वाटतं कीर्तनाला. बरं बरं. कीर्तन हे नंबर 1 कीर्तन करतात म्हणतो. आणि गाडीतलं पेट्रोल संपलं. चाललं होतं इथनं ढकलेत जाते 4 घास खाऊन. बरं केलं आणलं ते. तेव महाराज घ्या की घ्या. क्या करा महाराज चालू. आला तर खावा आता आणि काय मग आता. घ्या महाराज घ्या. बिंदास खावा. भाजले चांगलं ती. चांगले राहू. मस्त लागा लागले. मग शूट करण्याची मग काय. नग म्हणलो होतो मी. गिनियान तू तर मला 2 घास खाते.
तिला का इतकं मोठं खाल्लेलं का बाकीच्यांना कोणाला आहे का नाही एवढीच अर्धा खाल्ले मी तर खाऊ दिला का तुला का 2 घास म्हणायला लागत किती ओढलंय अरे ती गाडी ढोकलून जांभळल्यावर झाला असं खाऊ दे काय फरक पडतो ते आणू नको म्हणलं होतं ऐकत नाही काय नाही काय होतंय खाल्ले हाय की एक खातो मी चल महाराज बोला की एवढं कंस खाल्ल्यात म्हणल्यावर मला काहीतरी आता इथं काय म्हणता पिठी तबला नाही काही नाही होय एखादं म्हणा की मग कवाले नाही तर एखादं अर्धाचं गाणं ए भांगिष्ट का? कवाल्या नाराज म्हणायला लागतो गाण्याचं महाराजांना खाल्ले सर तर होऊ काय तर थोडं अरे ते महाराज आहेत रात्री त्यांचं कीर्तन काय होतं त्यांचं गायन काय होतं हे तरी जरा तू एखादा अभंग फिभंग म्हणते ना तसती महाराज म्हणा एखादी हाय पोरांची इच्छा म्हणा एखादा म्हणा अभंग. म्हणा महाराज म्हणा म्हणायचं काय म्हणा एकदा मग म्हणा महाराज म्हणा म्हणायचं काय तुमच्या नाताने आमच्या बी कानावर देवाच नाव पडेल म्हणा काहीतरी म्हणा संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुखलेसे दुखलेसे नाही तरमळ नाही तळमळ दुखलेसे दुखलेसे संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन अमृताचे पान करती कीर्तन सर्व काळ संतांचे भोजन अमृताचे अरे बिघडलं काय आरतीच असतं संतांचे भोजन अमृताचे पान अरे ही काय बिघडलं काय का भोजन खायला काय कळा ना गाड्या अमृताचे आला का कंस खाल्ल्यातला का 5-25 पोटपीट फुगले का बघ कीर्तन सर्व काळ आरती कीर्तन सर्व काळ बघ काय झालंय ती खाऊन लागा पोट फुगलं सगळं एवढं मोठं खाल्लं कंस त्यांनी काय करावं आता अवघड गेलं फिरलं तरी येईन आपल्याच बोकांडी काहीतरी पोटपीट बघ कसलं झालंय तो फुगलंय किती खाल्लंय मला सुद्धा बेव वाटायला लागला का आता हे असं करायचं लागलं येडे आता याला इलाज तरी काय करावं याला पोटाला आता डागणे फिरणे द्यावं लागते ना आपल्या येणूस पाहिजे शिर्डीला कसं केलं तर पोट फुगल्यावर हा तसं काहीतरी करावं लागन तेव्हा ती जुळणार आहे नाहीतर अवघड होईन येईन आपल्या बोकांडी काहीतरी पुन्हा मग एक काम कर की गज आहे ए सचिन ताब्यावरती गज भोजन अमृताचे पान राहुल म्हणतोय तसं बघू डागणी फिकणी देऊन जर आलं तर आला काय गाबरा जुकत झालेला काही काय येणूस बाईची शिर्डी एका झटक्यात ती डागणी दिल्यावर नुसती अशी पोट तिचं जागेवरच आलतं सगळं आपल्याला बी तसंच करावं लागेल आता आयला काहीतरी असले बाप कुठं ना झाला का त्याच्या आयला हे आणलं पिढाचं काहीतरी खाऊ घालाय सुद्धा पंचायत दिला का लोकांना आणलं बोखांडी आम्ही आणली थोडी कणस तो घेतली एवढी मोठी एकट्याने खाल्ले तेवढं ती करा मला माहिती बा एवढं खाईन ती नाही लागा तो ए धरा ए धरा 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 काहीतरी आलगडेला काही जीवाला ए धरला का धरला का ए धरा ए धरा महाराज कणीस या कणीस खावा कणीस या